नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा क्लर्क मुख्य परीक्षा 2023-24 अपडेट आलेले आहे। MPSC न्यूज टुडे आयोगाचं नवीन प्रसिद्धीपत्रक। चला पाहूया नेमकं काय आहे या प्रसिद्धीपत्रकात आणि आयोगाच्या नवीन प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा मित्रांनो, आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। डिटेल वाईज आपल्याला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ मिळतील आणि इन्फॉर्मेशन मिळेल। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। आयोगाचं एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे 16 मे 2024 म्हणजे आत्ताच आलेला आहे। महाराष्ट्र गटक सेवा जी मुख्य परीक्षा 2023 17 डिसेंबरला झाली होती, त्याच्यामध्ये कौशल्य चाचणीबाबत म्हणजे जे टायपिंग स्किल टेस्ट आहे त्याच्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये उमेदवारांचा विचारण्यात आलेल्या 2 प्रश्नांच्या बाबतीत काही उमेदवारांकडून नमूद उत्तरांमध्ये त्रुट्या असल्याचं दिसलेला आहे किंवा निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे अशा उमेदवारांच्या लिपिक टंकलेखक गटक संवर्गाच्या टंकलेखक कौशल्य चाचणी संदर्भात खालील कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आयोगाने निर्णय घेतलेला आहे। आता ज्याच्यामध्ये टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला 2 प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर ज्यांनी मराठी अथवा इंग्रजी असं नमूद केलं आहे, तथापि प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर नमूदच केलेलं नाही, अथवा प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर प्रश्न क्रमांक 1 च्या उत्तराशी विसंगत आहे, म्हणजे पहिल्यांदा मराठी लिहिले आणि दुसऱ्याला पण मराठी लिहिले किंवा इंग्रजी लिहिले आणि विसंगत असेल, किंवा पहिल्याचं उत्तर दिले दुसऱ्याचं दिलेलं नाही, अशांसाठी प्रश्न क्रमांक 1 च्या उत्तरानुसार त्याच्याकडे मराठी अथवा इंग्रजी ज्यापैकी ज्या भाषेचं टंकलेखक प्रमाणपत्र आहे त्या भाषेची टंकलेखक कौशल्य चाचणी घेतली जाईल। दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ज्या लोकांनी कौशल्य चाचणी संदर्भात 2 प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर मराठी व इंग्रजी अशी दोन्ही भाषेची टंकलेखक प्रमाणपत्र असल्याचं नमूद केलेलं आहे, तथापि प्रश्न क्रमांक 2 चं उत्तरच दिलेलं नाही आणि पहिल्या याच्यामध्ये लिहिले मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग लिहिलेत, अशांसाठी मराठी भाषेची टंकलेखन चाचणी घेण्यात येणार आहे। आणि तिसऱ्या जे आहेत लोक जे उमेदवार ज्यांनी टंकलेखक कौशल्य चाचणी संदर्भात दोन्ही प्रश्नांची उत्तरे नमूद केलेलीच नाहीत अथवा उत्तर 0 नमूद केले, अशांसाठी शैक्षणिक अर्हतेमध्ये नमूद माहितीनुसार उमेदवाराकडे जर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेचं टंकलेखक प्रमाणपत्र असल्यास मराठी भाषेची चाचणी घेण्यात येणार आहे, स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट। आणि उमेदवाराकडे मराठी भाषेचं टंकलेखन जर प्रमाणपत्र असेल, इंग्रजी नसेल तर मराठी भाषेचं होईल, आणि इंग्रजी भाषेचं असेल तर इंग्रजी भाषेचं होईल, म्हणजे दोन्हीपैकी कुठलंही एक असेल तर एक असं होईल, ज्यांनी काहीच नमूद केलेलं नाही अशांसाठी। आणि ज्यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत त्यांच्यासाठी मात्र जे आहे ती चाचणी होणार आहे। ठीक आहे, म्हणजे अर्ज ज्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी। ओके, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।